चिकन चंगेजी रेसिपी। ऑनियन, टोमॅटो, सॉल्ट फ्राय करून घ्यायचं ऑइलमध्ये। कांदा टोमॅटो छान बारीक झाल्यावरती तो काढून घ्यायचा। चिकन, आलं लसूण पेस्ट, कोरिएंडर पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, रेड चिली पावडर, टर्मरिक, add it, lemon juice, फाईन दही, हे छान मिक्स करून घ्यायचं। आपण छान मिक्स केल्यावरती 1 तास चिकनला मॅरिनेट करायला ठेवून द्यायचे। मॅरिनेट केल्यावर चव अजून छान होते। एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये आपण ते मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते छान तळून घ्यायचं। डीप फ्राय करायचं चिकन, वाटण छान वाटून घ्यायचं। आपण मॅरिनेट केलेलं चिकन छान वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। असं गोल्डन ब्राऊन कलर आल्यावरती आपण ते काढून घ्यायचं आहे। आपल्याला एक कढई घ्यायची, कढईमध्ये खडा मसाला आपण सगळा टाकून घ्यायचा आहे। खडा मसाला टाकून झाल्यावरती आपल्याला आपण जे वाटण बनवलं होतं ते ॲड करायचं आहे। वाटण ॲड केल्यावरती ते छान गोल्डन ब्राऊन वाटण छान ब्राऊन करून घ्यायचं। त्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची। त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत धना पावडर, मीठ, रेड चिली पावडर, टर्मरिक, कांदा लसूण मसाला, लाल मसाला, मालवणी मसाला, हे सगळे मसाले आपण मीठ ॲड करून आपण हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे। हे छान मसाल्यांना तेल सुटेपर्यंत ब्राऊन करायचं आहे। ब्राऊन करून घेतल्यावरती आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं तेलात तळलेलं ते ॲड करायचं आहे। चिकन छान ब्राऊन दिसतंय, त्याच्यामध्ये आपण फ्रेश क्रीम ॲड करायची आहे। फ्रेश क्रीम छान ॲड केल्यावरती खूप स्वादिष्ट चव येते, ती चव अफलातून असते। सो ते छानपणे मिक्स करून घ्यायचं आहे। ते मिक्स केल्यावरती हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। छान तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत कसुरी मेथी। कसुरी मेथीने खूप छान टेस्ट येते। अशा प्रकारे रेडी आहे आपली चिकन चंगेजी रेसिपी।